नमस्ते. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला पारंपरिक आणि खूप जुनी रेसिपी आहे ही गाजरची हलव्याची, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत. आता हे जी रेसिपी आहे ना, ती कुठलेही शॉर्टकट न वापरता पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जेव्हा आपण ही रेसिपी ट्राय करतो, जेव्हा बनवतो ती खूप चविष्ट लागते. जी शॉर्टकट वापरून बनवलेली असते त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप अतिउत्तम लागते. इथे गाजर छान असे वरून चिलून घेतले आणि स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेतलेत. आता गाजरांना आपण छान असं खिसणीच्या साहाय्याने छान असं खिसून घेऊयात. खिसत असताना थोडी काळजी घ्या, सावकाश खिसून. पूर्ण गाजर इथे मी छान असे खिसून घेतलेत. हे बघा, मस्त मी गाजर खिसून घेतलेत. आता एका साईडला मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे. कढई आपली छान गरम झाली की त्यामध्ये मी साधारण 4 चमचे मी इथे तूप टाकले. गाजराच्या हलव्यामध्ये जेव्हा आपण तूप टाकतो तेव्हा गाजराच्या हलव्याची चव अतिउत्तम लागते. आता हे तूप छान असं विरघळलंय. हे बघा, छान असं विरघळल्यानंतर मी एका साईडला थोडेसे काजू आणि बदाम ड्रायफ्रूट्स घेतलेत चॉप करून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी काजू आणि बदाम घेतलेत. आता आपलं तूप गरम झालं की त्यामध्ये हे मी काजू बदाम टाकत आहे. छान असं तुपामध्ये आपल्याला लाल कलर येईपर्यंत हे काजू आणि बदाम छान असं परतून घ्यायचे आहेत. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. बारीक गॅसवरतीच आपल्याला छान असं खरपूस आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. छान असा गोल्डन कलर आला की आपल्याला एका वाटीमध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत. हे बघा, मस्त असं खरपूस आपल्या ड्रायफ्रूट्सला कलर आला आहे. आता त्याच तुपामध्ये मी हे जे आपण खिसून घेतलेत गाजर, ते गाजर सगळं टाकून घेत आहे. हे टाकताना देखील थोडं सावकाश टाका. हातावरती तूप उडण्याची शक्यता आहे, म्हणून थोडं वरतूनच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तर छान असं मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि तुपामध्ये आपल्याला गाजर मऊ होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपल्याला छान असं गाजर तुपामध्ये परतून झालं. हे बघा, थोडासा कलर आता गाजरांचा चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि थोडंसं आता सॉफ्ट देखील आपल्याला गाजर दिसत आहे. असंच 1 मिनिटभर आपल्याला छान असं तुपामध्ये आपल्याला गाजर परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर आता मी एक प्लेट झाकून ठेवलेली आहे. साधारण 1 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपलं गाजर मऊ होते. तोपर्यंतच एका साईडला मी इथे साधारण एक 10 ते 12 वेलची घेतलेली आहे, हिरवी वेलची. आता ते आपण छान असं खलबत्त्यात कुटून घेऊ. तुम्ही मिक्सरला वाटून घ्यायचं असेल तरी घेऊ शकता. आणि जेव्हा गाजराच्या हलव्यामध्ये वेलची टाकली जाते तेव्हा त्याचं जे वास असतं वेलचीचा, त्याच्यामुळे ना आपल्या गाजराला अजूनच छान चव येते. हे बघा, इकडे 1-1.5 मिनिटानंतर आपलं इथे गाजर एकदम सॉफ्ट झालेलं आहे. पूर्ण वाफेनेच आपलं हे गाजर सॉफ्ट झालेलं आहे. हे बघा, आता छान असं बुडापासून आपल्याला पूर्ण परत एकदा मस्त असं परतून घ्यायचं आहे. किती कलर देखील चेंज झाला आहे आणि किती छान असं इथे सॉफ्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम कमी तुपामध्ये मी इथे गाजराचा हलवा बनवत आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे बनवा आणि मी जे जे टिप्स किंवा जे मी सांगितलं आहे जसं जसं फॉलो करा, तुमचा देखील गाजराचा हलवा खूप छान बनेल. आता इथे जेवढा आपला गाजराचा जो किस आहे तेवढंच आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. दूध एकदम गरम किंवा थंड काहीही नाही, तुमच्याकडे जसं दूध आहे तुम्ही त्यामध्ये ॲड करा आणि त्याला छान असं परतून घ्या. हे बघा, आता किती छान असं हे आपलं परतून झाले आणि किती सुंदर आपलं हे कलर दिसत आहे तुपामुळे आणि गाजराचा जो कलर आहे त्याच्यामुळे. तर छान असं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मधून मधून आपल्याला हे फिरवून घेत घेत पूर्ण दूध आपल्याला गाजरामध्ये आटवून घ्यायचं आहे. हे बघा, बऱ्यापैकी आता आपलं सगळं दूध इथे आटलेलं आहे. ह्याला आटवून घेऊन पूर्ण त्यानंतर मी इथे साधारण अर्धी वाटी, तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर टाकू शकता. मी इथे छोट्या वाटीने अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आता ते टाकून छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. जेव्हा आपण साखर टाकतो तेव्हा थोडंसं हे मिश्रण सैलसर होतं, कारण साखरेला पाणी सुटतं, म्हणून आपले हे परत गाजराच्या हलव्याला थोडंसं पाणी सुटेल. काही हरकत नाही. परत आपल्याला मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे फिरवून घेत घेत सगळं आपल्याला ह्याचं पाणी जे आहे ते आटवून घ्यायचं आहे. इथे बघा, मस्त असं आपल्या इथे गाजराचा हलवा
म्हणजे जे पाणी आहे ते आटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते तुपामध्ये ते आपण ॲड करून देऊ. आणि इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपला हा गाजराचा हलवा तयार होत आलेला आहे आणि त्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे. आता ह्याला छान असं परत परतून घेऊ आणि त्यामध्ये जे आपण वेलची पूड वाटून घेतली होती ती मी टाकून घेतलेली आहे. वेलची पूड कसं लास्टला टाकलं ना की म्हणजे त्याचा वास जात नाही, तो कायम आपल्या हलव्यामध्ये राहतो. नाहीतर तुम्ही अगोदरच टाकाल तर काय होईल, ती हलवाची रेसिपी बनेपर्यंत वास सगळा निघून जाईल. हे बघा किती मस्त आणि किती रसरशीत आणि किती सॉफ्ट आपला हा गाजराचा हलवा इथे एक नंबर असा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.